महापालिकांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम लांबल्यानं निवडणुकाही लांबणार असल्याचं स्पष्ट झालंय। त्यात राज्यात आधी जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, त्यापाठोपाठ नगर परिषदा आणि त्यानंतरच महापालिकांच्या निवडणुका घेण्याच्या हालचाली सुरू असल्यानं महापालिकांच्या निवडणुकीसाठी जानेवारी 2026 हे नवीन वर्ष उजाडण्याची शक्यता प्रशासकीय वर्तुळातून व्यक्त केली जाते। सर्वोच्च न्यायालयानं राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्याच्या आत घेण्याचे आदेश दिलेत। त्यानुसार राज्यातील 27 महापालिकांच्या निवडणुकांसाठी नव्यानं प्रभाग रचना करण्याची प्रक्रिया शासनाच्या निर्देशानुसार सुरू करण्यात आली आहे। या संदर्भात 10 जूनला राज्य शासनानं काढलेल्या आदेशानुसार येत्या 4 सप्टेंबरपर्यंत अंतिम प्रभाग रचना जाहीर होईल। आता मात्र शासनानं काढलेल्या सुधारित आदेशानुसार अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यासाठी 16 ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली। त्यामुळे आता 4 महिन्यात निवडणुका होऊ शकणार नसल्याचं स्पष्ट झाले। विशेष म्हणजे ऑक्टोबरमध्ये अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर त्यावरील आरक्षण सोडत आणि हरकती सूचनांची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ऑक्टोबर अखेर उजाडणार असल्याचं स्पष्ट आहे। निवडणुकांचा 35 ते 45 दिवसांचा कालावधी लक्षात घेता प्रत्यक्ष मतदानासाठी डिसेंबर महिना उजाडणार आहे। मात्र राज्यात महापालिकांसह जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगर परिषदा आणि नगरपालिका यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत। या सर्वांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी आवश्यक असलेली EVM मशीन्स तेवढ्या संख्येने उपलब्ध नाहीत। तसंच प्रशासकीय यंत्रणा आणि पोलीस यंत्रणेवरील ताण येणार आहे। त्यामुळे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच टप्प्यात घेणं शक्य होणार नाही। त्यामुळे पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या, दुसऱ्या टप्प्यात नगर परिषदा आणि नगरपालिका आणि तिसऱ्या टप्प्यात राज्यातील सर्व महापालिका अशा पद्धतीनं निवडणुका घेण्याचं नियोजन सुरू असल्याचं प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आलं। त्यामुळे शेवटच्या टप्प्यातील महापालिका निवडणुकांसाठी थेट जानेवारी अथवा फेब्रुवारी 2026 उजाडण्याची शक्यता व्यक्त केली जाते।